प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 2 जूनच्या महाएपिसोड भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. अखेर आता पुरुषोत्तम आणि माधवीला मुक्ताचं लायसन रद्द झाल्याबद्दल समजलेलं असतं आणि ते दोघं जण मुक्ताला समजवत असतात. अगं मुक्ता बाळा, हे इतकं झालं म्हणून हरून चालणार आहे का? अगं तू तर आमची शूरवीर मुलगी आहेस ना, इतक्याशा गोष्टीने तू तोंड पाडून काय बसलेली आहेस? अगं किती हुशार आहेस तू, आणि इतक्याशा गोष्टीने तोंड पाडून बसण्यासारखी गोष्ट नाहीये. तू तुझं लायसन परत मिळवू शकतेस. आतापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून कमी संकटांना तोंड दिलंय का? तू धीराने उभी राहणारी माझी मुलगी आहेस ना. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, पण आई, आज माझ्या प्रोफेशनवरती आलेलं आहे. माझं अस्तित्व कोणीतरी पुसून टाकल्यासारखं वाटतंय. माझी ओळख कोणीतरी पुसल्यासारखं मला वाटतंय. यावरती माधवी म्हणते, असं कोणी तुझी ओळख कधीही पुसू शकणार नाही. असं कोणी तुझं अस्तित्व कधीही अस्तित्व तुझं विसरू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात घे, तुझं अस्तित्व तुझ्या हातात आहे आणि आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ना. असं म्हणत आता माधवी आणि पुरुषोत्तम मुक्ताला समजवत असतात. पुरुषोत्तम म्हणतो, हो मुक्ता, आणि तो म्हणतो, सई माऊ, तू सांग बरं तुझ्या आईला. यावरती सई म्हणते, हो मुक्ताई, तू मला सांगतेस ना, आपण एखादी गोष्ट हरलो तर पुन्हा उभं राहायचं असतं, पुन्हा ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तू पण तेच कर ना. यावरती पुरुषोत्तम म्हणते, बघितलंस, ते एवढ्याशा सईला सुद्धा कळते की तिच्या आईचं काय म्हणणं आहे ते. यावरती मुक्ता आता माधवीच्या खांद्यावरती डोकं ठेवते. माधवी म्हणते, खरं बाळा, तू माझी धीट मुलगी आहेस. सगळं ठीक होईल. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. मी स्वामींची प्रार्थना करणार आहे. स्वामी तुला नक्की या सगळ्यामध्ये यश देतील. यावरती मग मात्र आता इकडे लगेचच मुक्ता म्हणते, पण आई, मला खूप भूक पण लागलेली आहे. माधवी म्हणते, मी तुझ्या आवडीची खीर केलेली आहे, चल पटकन तुला खीर देऊ का? यावरती पुरुषोत्तम म्हणतो, सई माऊ, तुला खीर कशी आवडते? म्हणजे तुला खीर थंड आवडते की गरम आवडते? यावरती सई म्हणते, मला तर थंड खीर आवडते. पुरुषोत्तम म्हणतो, मग एक काम कर बरं सई माऊ, तू चल, आपण दोघं जण मस्तपैकी थंड थंड खीर खाऊया. तुझ्या निमित्ताने मला पण खीर खायला मिळेल. इकडे मुक्ताईला तिच्या आईला खीर भरवू दे. असं म्हणत सईला घेऊन पुरुषोत्तम निघून जातो. आता मुक्ताला माधवी छानपैकी खीर भरवत असते आणि दोघी मायलेकी सगळं दुःख विसरून एकमेकीशी गप्पा मारायला लागतात. माधवी म्हणते, हे बघ, येणाऱ्या प्रत्येक संकटांना धीराने तोंड द्यायचं असतं, असं खचायचं नाहीये, आणि जे सगळं झालंय ना, तो आपल्या प्रगतीतला एक अडथळा समजून त्याला मागे टाकायचं. यावरती मग मात्र मुक्ता म्हणते, खरंच आई, तुझ्याशी बोलले ना की मला खूप छान वाटतं. यावरती माधवी म्हणते, खीर कशी झाली? मुक्ता म्हणते, लग्नाच्या आधी करायचीच ना, त्यापेक्षा गोड खीर झालेली आहे. यावरती माधवी म्हणते, असंच असतं ग, लग्नानंतर माहेरची प्रत्येक गोष्ट आपल्याला गोड वाटत असते. लग्नानंतर माहेरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळाच गोडवा असतो. माझं सुद्धा लग्न झाल्यावरती हे असंच व्हायचं. असं म्हणत आता मात्र दोघी गप्पा मारत असताना मिहिका येते आणि मिहिका म्हणते, हे काय, हे बरं आहे तुमच्या दोघींचं, म्हणजे मला एकटीला टाकून तुम्ही दोघं जणी खीर पार्टी करताय का? चिटिंग चालले का? माधवी म्हणते, हल्ली ना ही भारी जळत असते, म्हणजे हिला न दर वेळेला काही असलं की मला माझं असंच म्हणत असते. यावरती मिहिका सांगते, खीर तर छान आहे, मला पटकन रेसिपी सांगशील का तू? असं म्हणत ती रेसिपी लिहून घ्यायला लागते. यावरती माधवी म्हणते, हे हल्ली असं चाललंय, कुठची गोष्ट नाही साखली की लगेच त्याची रेसिपी हवी असते, लिहून काय घेते आणि काय काय. यावरती मुक्ता म्हणते, अगं हे सगळं करायची काही गरज नाहीये, पलीकडच्या घरात आलीस ना की मी सगळं तुला शिकवेन. असं म्हणत मुक्ता माधवी आता मिहिकाची थट्टा मस्करी करत असतात. मिहिका म्हणते, ठीक आहे, मग रेसिपी वगैरे सगळं ठेवून देते आणि छानपैकी तूच मला नंतर या सगळ्यामध्ये रेसिपी शिकव. असं म्हणत मिहिका सुद्धा वही पेन बाजूला ठेवते आणि या दोघींच्या पार्टीमध्ये खीर खाण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी तिकडे आता सामील होते. तोपर्यंत आता इकडे प्री वेडिंग शूटसाठी एका माणसाला बोलवलेलं असतं, म्हणजे फोटोग्राफरला. कसं प्री वेडिंग शूट करायचं, काय नक्की याच्यात हवे, हे सगळं नियोजन चाललेलं असतं आणि मिहिर आणि मिहिका त्या प्री वेडिंग शूट करायला आलेल्या माणसाला आपल्या रिक्वायरमेंट्स किंवा आपल्याला काय हवे हे नीट समजावून सांगत असतात. आता मात्र इकडे तोपर्यंत मुक्ता आणि सागर सुद्धा प्री वेडिंग शूटसाठी आणलेले सगळे ड्रेसेस पाहत असतात आणि त्याच वेळेला इकडे मिहिर आणि मिहिकाचं शूटिंगचं चर्चा चालू असताना माधवी पुरुषोत्तम तिकडे येतात आणि म्हणतात, हे बघा, तुमचं जे चाललंय ते चालू दे, पण इकडे आम्ही ना गुरुजींकडे जाऊन येतोय. साखरपुड्याची तारीख किंवा काय पत्रिकेत काय दोष आहे का, त्याची काही शांत वगैरे, हे सगळं पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. यावरती मिहिका म्हणते, पण मावशी, ह्याची गरज आहे का? पुरुषोत्तम म्हणतो, अगं ते गुरुजी तुमचं लग्न लावणार आहेत,
हा फक्त प्री वेडिंग शूट करणार आहे, हा काही तुमचं लग्न नाही लावणार आहे, त्यामुळे ते सगळं बघायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र माधवी आणि पुरुषोत्तम ज्या वेळेला आता गुरुजींकडे सगळी बित्तम बातमी काढण्यासाठी किंवा काय मुहूर्त, काही लग्नात अडचणी नाहीत ना, मुलांच्या पत्रिका योग्य आहेत ना, हे सगळं जाणून घेण्यासाठी आता मात्र जात असतात. तोपर्यंत इकडे प्री वेडिंग शूटची जोराशोरात तयारी चालू असते. सगळे ड्रेसेस मुक्ता आणि सागर पाहत असतात. त्यावेळेला मुक्ता म्हणते, काय हे हल्ली नवीन ट्रेंड निघाले नाही का, प्री वेडिंग शूट. लग्नाच्या आधी इतके सगळे फोटो आणि इतका सगळा तामझाम. मिहिका म्हणते, पण ताई कसं आहे ना, आपण लग्नानंतर ज्या वेळेला हे सगळे फोटो, हा सगळा तामझाम हे पाहू ना, त्यावेळेला आपल्यालाच एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजे ते सगळे फोटो बघायला सुद्धा किती छान वाटतात. यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते, होते तर आहेच, पण यापेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, म्हणजे हे फोटो आणि त्यानंतर लग्नानंतर तुम्ही दोघांचे नात्यामधले येणारा गोडवा, याचे फोटो जेव्हा काढाल ना, तेव्हा ते फोटो नक्कीच कम्पेअर करून बघा. लग्नानंतरच्या गोडव्यामध्ये असलेले फोटो हे जास्त चांगले येतील असं म्हणत आता मात्र मुक्ता त्या दोघांना सांगत असते. तोपर्यंत त्याच वेळेला इकडे मिहीर आणि मिहिका दोघं जण जरा एका बाजूला जातात आणि मिहीर मिहिकाला काहीतरी कानामध्ये तिला काहीतरी गुपित सांगतो. मिहिकाने हे सगळं ऐकल्यावरती मिहिका ताबडतोब आता मात्र मुक्ताकडे येते आणि काय ग, तुमच्या दोघांचं प्री वेडिंग शूट झालं होतं का. यावरती सागर मुक्ताला, आपलं कसलं प्री वेडिंग शूट, आपलं तर भांडणाचं शूट झालं होतं हे आठवायला लागतं. लग्नाच्या आधी दोघं जण एकमेकांचं तोंड बघायला तयार नसतात आणि दोघं एकमेकांकडे डुंकूनही पाहत नसतात. लग्न तर वेगळी गोष्ट. मुक्ता म्हणते, आमचं वेडिंग झालं ना, हेच खूप महत्त्वाचं समज, प्री वेडिंग वगैरे आमचं काही नव्हतं बरं का असं म्हणत मुक्ता आता मिहिकाला आपल्या लग्नाची गोष्ट सांगते. यावरती मिहीर म्हणतो, दादूस माझ्या डोक्यात एक कल्पना आली. हे बघ, आता आमच्या प्री वेडिंग शूटसाठी फोटोग्राफर बोलवलाय, सगळे कॉस्ट्युम आहेत, तर तुम्ही दोघांनी सुद्धा कॉस्ट्युम घालून मला असं वाटतंय फोटो काढलेत तर खूप छान होईल. यावरती मुक्ता म्हणते, बस झाला, काहीतरी नको बडबडूस मिहीर, म्हणजे तुमचंच होऊ दे सगळं, हे आमचं काय, आता हे पोस्ट वेडिंग शूट लग्नाला आमच्या किती दिवस झाले. यावरती मिहिका म्हणते, हो ना, मग पोस्ट वेडिंग शूट करूया, काय प्रॉब्लेम काय आहे असं म्हणत मिहिका आता मुक्ता आणि सागरला पोस्ट वेडिंग शूट करा म्हणून आग्रह धरत बसते. हो नाही करता करता सागर मुक्ता या पोस्ट वेडिंग शूटसाठी आधी नकारच देत असतात, पण फायनली नंतर होकार देतात. इकडे तोपर्यंत चालू असतं सावनीचं की काहीही झालं तरी आता काउंटडाऊन सुरू झाले. या दोघांचा खात्मा करण्यासाठी मी आता बरोबर करणार आहे. सागर, तू माझ्या वाकड्यात गेलास ना, हर्षला बिझनेसमध्ये टक्कर दिलीस, वेळोवेळी माझा अपमान केलास, आता तुझा अपमान करायची, त्या अपमानाचा बदला घ्यायची माझी वेळ आलेली आहे आणि या अपमानाचा बदला मी कसा घेते ना, तू बघशीलच असं म्हणत इकडे आता सावनी सागरला अडकवण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग करत असते आणि स्वतःशीच प्लॅनिंग करून हसत असते. तितक्यात तिथे कार्तिक येतो. कार्तिक म्हणतो, हर्षने मला सांगितलंय की तू मला बोलवलंयस म्हणून. सावनी, काय काम काय माझ्याकडे तुझं. यावरती सावनी सांगते मी तुला काय काम आहे ते. ही बॅग आहे ना, ही बॅग फक्त सागरच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे की ज्या वेळेला सगळं काही येईल इन्कम टॅक्सची धाड, त्यावेळेला ही बॅग सापडली पाहिजे शोधाशोधीमध्ये. यावरती कार्तिक म्हणतो, प्लॅनिंग तरी काय आहे तुझं. त्यावरती सावनी म्हणते, ते प्लॅनिंग ना ज्या वेळेला सगळे जणांना कळेल ना, तेव्हाच तुला पण कळेल, तू बघ तरी कसा धमाका होईल ते. असं म्हणत ती बॅग आता तू कशी ठेवायची त्याच्या स्टोर रूम मध्ये, हे आता इकडे सावनी त्याला समजावून सांगते. आणि कार्तिक मुळातच जात्यातच कपटी, त्याला ह्या गोष्टी बरोबर जमत असतात. इकडे तोपर्यंत मिहिका आणि मिहीर यांचं प्री वेडिंग शूट होण्याच्या आधी सागर आणि मुक्ता छानपैकी प्री वेडिंग शूटसाठी तयार होतात. मुक्ताने गुलाबी रंगाची खूप छान चमचमची साडी नेसलेली असते. सागर सुद्धा त्याला सूट होईल असा कॉन्ट्रास्ट कलरचा सूट घालून तयार झालेला असतो. दोघं जण खूप सुंदर होतात आणि फोटोशूटसाठी बाहेर येतात. फोटोशूटसाठी बाहेर आल्यावरती फोटोशूट करायच्या ऐवजी दोघं जण एकमेकांच्या डोळ्यातच पाहत बसतात. एकमेकांच्या डोळ्यात दोघं जण एकमेकांना हरवून जातात आणि आता दोघांचं एकमेकांकडेच लक्ष असताना मिहीर म्हणतो, आपल्याला फोटो काढायचे आहेत, एकमेकांकडे पाहायचं नाहीये, द्या बरं पोज. असं म्हणत मिहीर मिहिका जबरदस्ती त्या दोघांना अशा पोज द्या तशा पोज द्या असं करून भंडावून सोडतात. सागर आणि मुक्ता लाजत का होईना पण एकमेकांसाठी छान छान पोज देत असतात आणि दोघांचे छान पोस्ट वेडिंग शूट होत असतं.
त्यानंतर मग मात्र गुरुजींकडे जाऊन आता माधवी आलेली असते आणि कोळी कुटुंब आणि गोखले कुटुंब समोरासमोर बसून आता लग्नामध्ये काय करायचं काय नाही ही सगळी चर्चा करत असतात. लग्नात कसं होणार काय होणार या सगळ्या चर्चा चालू असतात. तोपर्यंत माधवी गुरुजींना विचारून आलेली असते. माधवी म्हणते मी गुरुजींकडे जाऊन आले. यावरती इंदिरा म्हणते गुरुजींकडे आत्ता कणाला गुरुजींकडे जायची काय गरज होती. यावरती माधवी म्हणते असं नाही, दोघांच्या पत्रिका घेऊन मी गुरुजींकडे गेले होते. यावरती आता मात्र इकडे लगेचच इंदिरा भांडणाच्या सुरात म्हणते दोघांच्या पत्रिका घेऊन, पण आत्ता काय लग्न तर ठरलेलं आहे ना, मग आत्ता तुम्ही लग्नाची पत्रिका घेऊन काय लग्न मोडायला निघालात. यावरती माधवी म्हणते तसं नाही, पत्रिकेत काही दोष असेल तर. यावरती इंदिरा म्हणते दोष, पत्रिकेतला दोष कसला दोष पत्रिकेतला, माझ्या पोरात काय दोष नाही, दोष असेल तर तो फक्त आणि फक्त तुमच्या मुलीमध्ये. यावरती माधवी म्हणते काय बोलताय तुम्ही. इंदिरा म्हणते तसं नाही, पण दोष काय आता. यावरती पुरुषोत्तम म्हणतो तसं नाही हो, दोष म्हणजे पत्रिकेमध्ये काही छोटे मोठे दोष असतील ना तर आपल्याला विधी करून त्या सगळ्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येते किंवा ते दोष मिटवून टाकता येतो असं म्हणत आता इकडे पुरुषोत्तम समजवण्याचा प्रयत्न करतो. पण इंदिरा ऐकायला तयार नसते. ताड करत इंदिरा आता नको नको ते बडबड करत बसते. त्यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो हे बघा तुम्ही शांत बसा, आम्ही गुरुजींना विचारून आलेलो आहोत. त्यांनी सांगितलं की साखरपुड्याला वेगळा काही मुहूर्त काढायची गरज नाहीये, लग्नाच्या आधी साखरपुडा करून घेतला त्याच दिवशी तरी पण चालेल. तुम्हाला काय वाटतं. इंदिरा म्हणते कन्नाला, आम्हाला कन्नाला विचारताय काय वाटतं ते आम्हाला काय वाटतं याच्याशी तुम्हाला काही देणं घेणंच नाहीये ना. म्हणजे कसं आहे तुम्ही आम्हाला सांगा कुठच्या ठिकाणी यायचं, कुठच्या वेळेला यायचं, त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेला येऊ. मुलाकडची बाजू आहे ना आमची, आम्ही तुम्ही सांगाल तिथे नमतं घेऊन येणारच ना. माधवी म्हणते काय आहे हे सगळं तुमची आगावगिरी, म्हणजे बोलताना जरा विचार तरी करा. इंदिरा म्हणते आम्ही विचार करू, तुम्ही विचार करायला पाहिजे होतात. गुरुजींकडे एकट्याने जाऊन आलात, एकट्याने सगळं ठरवून आलात. आमची मुलाकडची बाजू असून सुद्धा तुम्ही गुरुजींकडे एकट्याने जायची हिंमत तरी कशी केलीत. म्हणजे गुरुजींकडे एकट्याने जायला तुम्हाला सांगितलं तरी कोणी. असं म्हटल्यावरती इंदिराला आता माधवी म्हणते काय प्रकार आहे हा, मला ह्यांचं काही कळतच नाहीये. म्हणजे ह्यांना किती समजावण्याचा प्रयत्न करा तरी ह्यांना काही कळतच नाहीये. अहो चूक तुमची आहे. मी तुम्हाला निघताना म्हटलं होतं की मी माझ्या गुरुजींकडे चालले, माझ्या गुरुजींवरती माझी श्रद्धा आहे, त्यामुळे यांच्या पत्रिका दाखवून काही दोष असेल तर तो मी निवारण करणार आहे. तर तुम्ही पण तुमच्या गुरुजींना विचारा असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मग तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून का नाही आलात, आता माझ्यावरती का चिडताय. असं म्हणत इंदिरा आणि माधवी दोघी जोरात भांडायला लागतात. आवाज इतका असतो की बाहेर तिकडे आता मुक्ता, सागर आणि मिहीर सगळ्यांना आवाज जातो आणि धावत पळत सगळे येतात. आणि सागर म्हणतो आई काय चाललंय, किती हा आवाज. यावरती सागरला आता इंदिरा म्हणते बरोबर आहे, तुझं लग्न झाल्यापासून हल्ली तुला मीच बरोबर चुकीची वाटते ना, मीच चुकीची वाटते, मीच सगळं चूक करते, तुझी सासू सगळं बरोबर करते, बरोबर की नाही, माझ्यावरती तू आवाज वाढव. यावरती सागर म्हणतो ऐक. इकडे आता मुक्ता आईला आपल्या शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण दोघी जणी ऐकायला तयार नसतात. कारण आतापर्यंत शांतपणे घेणारी माधवी या इंदिराच्या आडमुठपणाने खूप चिडलेली असते. आणि सगळ्यांनी शांत बसा, मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, तर तुम्ही ते का नाही केलं तुमच्या गुरुजींकडे जाऊन. मग आम्ही आमच्या गुरुजींकडे नसतो गेलो. परत तेच काय. यावरती सागर म्हणतो आई तुम्ही शांत बसा ना, दोघींनी शांत बसा. त्यावरती इंदिरा म्हणते ते काय नाही, लग्न आमच्या पद्धतीने होणार. माधवी म्हणते सारखं तुमची पद्धत आमची पद्धत काय आहे तरी काय. यावरती सागर म्हणतो मी तुम्हाला दोघींना एक सोल्युशन देऊ का. तुम्ही दोघींनी या सगळ्यामध्ये एक काम करायचं आहे, आपण एक चिठ्ठी काढूया का. या चिठ्ठीमध्ये ज्या परिवाराचं नाव येईल त्या परिवाराचं पद्धतीने लग्न होईल. मुक्ता म्हणते ठीक आहे मी चिठ्ठ्या लिहिते. मुक्ता खूप साऱ्या चिठ्ठ्या लिहायला घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये मुक्ता आता सगळ्याच चिठ्ठ्यांच्या मध्ये कोळी कुटुंब असंच टाकते. आणि कोणत्याही चिठ्ठीमध्ये गोखले कुटुंब असं टाकत नाही, जेणेकरून इंदिराच्या मनासारखं व्हावं आणि निदान इंदिराने आता तरी शांती घ्यावी. मग सगळ्या चिठ्ठ्या केल्यावरती इंदिराला सागर म्हणतो तू उचल मम्मी चिठ्ठी. इंदिरा म्हणते मी कणाला उचलू, मी नाही चिठ्ठी बिठ्ठी काय उचलणार. मग आता माधवीला सांगितलं, माधवीमध्ये मी पण नाही चिठ्ठी उचलणार. मग दोघी जणी याच्यावरून भांडायला लागतात. त्यावरती सागर म्हणतो एक काम करूया का, सईने चिठ्ठी उचलली तर तुम्हाला चालेल का. दोघी जणी या
बोलण्यावरती होकार देतात. दोघींचा होकार आल्यावरती मग मात्र सई चिठ्ठी काढायला लागते. सई चिठ्ठी काढते आणि चिठ्ठीमध्ये सगळ्यात पहिलं नाव असतं ते म्हणजे कोळी कुटुंब. कारण मुक्ताने सगळ्या चिठ्ठ्या कोळी कुटुंबाच्या दिलेल्या असतात. सगळेजण आनंदाने जल्लोष करायला लागतात. इंद्रा तर नाचायला लागते. माधवी आणि पुरुषोत्तमचं थोडंसं मूड ऑफ होतो. दोघं जण निघून जातात. मग त्याच वेळेला सगळ्या चिठ्ठ्यांचं ते बाऊल खाली पडतं. सागर सगळ्या चिठ्ठ्या गोळा करायला लागतो आणि सगळ्या चिठ्ठ्या गोळा करत असताना त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की सगळ्या चिठ्ठ्यांवरती कोळी परिवार लिहिलाय. मग सागर मुक्ताकडे बघतो. मुक्ताने हे मुद्दाम केलंय, सागरला समजतं आणि तो आता सईकडे पाहायला लागतो. मुक्ता म्हणते, डोळ्यांनीच त्याला हे देते की असू दे. आईंच्या मनासारखं झालं ना, म्हणजे इंद्रासाठी मुक्ताने सगळीकडे कोळी कुटुंब लिहिलेलं असतं. हा सगळ्या आनंदामध्ये कोळी कुटुंब नाचायला लागतं. आपल्याच बाजूची चिठ्ठी आली, आपल्याच पद्धतीने लग्न होणार म्हणून सगळेजण नाचत असताना इकडे आता कार्तिकचा कॉल येतो स्वातीला आणि हे सगळं मुक्ता बघते. मग लगेच स्वाती तिकडून सटकते. मुक्ता विचार करते, म्हणजे स्वातीताईंना कार्तिकची आठवण येणं साहजिक आहे, पण त्या कुठे गेल्यात, काय करतायत हे मला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून स्वातीचा पाठलाग करत मुक्ता आता तिच्या पाठोपाठ निघते. तोपर्यंत स्वाती आता भेटायला आलेली असते, ती म्हणजे कार्तिकला. कार्तिक तिला सांगत असतो, मला तुझी आणि मुलीची खूप आठवण येते, खरंच मला खूप आठवण येते. यावरती मग त्याला स्वाती सांगत असते, मग जाऊया ना आपण इकडून कुठून तरी. त्यावरती आता मात्र मुक्ता हा पाठलाग करायला आली असते. आता मुक्ता कार्तिक आणि स्वातीचं गुपित ऐकून ह्या सगळ्यामध्ये सागरला वाचवणार का, हे पाहणं आता एपिसोड भाग 2 मध्ये पाहायला मिळणार आहे.